मित्रांनो, मी या व्हिडिओला शीर्षक जे दिलंय ना, नरेंद्र मोदीजी हे ट्रम्प कार्ड खेळले. ट्रम्प कार्ड आपण म्हणतो ना, म्हणजे एक हुकमी एक्का वापरलाय त्यांनी. तो हुकमी एक्का कोण आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो हुकमी एक्का कुठे वापरलाय हा समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेची निवडणूक समजून घेणं गरजेचं आहे. जसं यापूर्वी वेळोवेळी क्षणोक्षणी पदोपदी भारताची निवडणूक अमेरिकेने प्रभावित केली आणि आपल्याला हवं तसं सरकार निवडून आणलं. जी ताकद अमेरिकेने आपल्या भारताचा निवडणूक प्रभावित करण्यासाठी वापरली होती, जशी वापरली होती तशीच पण सकारात्मक ताकद, तिथे नकारात्मक ताकद होतं, षडयंत्र होतं, पण इथे रणनीती होती. अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे ते ओबामा म्हणा किंवा बायडन म्हणा किंवा कमला हॅरिस म्हणा, यांनी षडयंत्र रचले होते, पण भारताने रणनीती आखली होती. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळसकर. मित्रांनो, मी या व्हिडिओला शीर्षक जे दिलंय ना, नरेंद्र मोदीजी हे ट्रम्प कार्ड खेळले. ट्रम्प कार्ड आपण म्हणतो ना, म्हणजे एक हुकमी एक्का वापरलाय त्यांनी. तो हुकमी एक्का कोण आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो हुकमी एक्का कुठे वापरलाय हा समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेची निवडणूक समजून घेणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा भूतो ना भविष्य तो विजय झालेला आहे. अगदी भीमपराक्रम त्यांनी गाजवलेला आहे. आणि हा विजय होण्याच्या मागे भारताची रणनीती सुद्धा आहे. भारताने सुद्धा अमेरिकेची ही निवडणूक प्रभावित केली होती. मित्रांनो, लक्षात घ्या, आता भारताने केली म्हणजे कोणी केली तर सरळच आहे, भारत सरकार. भारत सरकार म्हणजे कोण तर नरेंद्र मोदीजी. आणि नरेंद्र मोदीजी आणि ट्रम्प यांची जी मैत्री आहे ही ह्यापूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वीची जी होतं, म्हणजे बायडनच्या अगोदर जी सरकार होतं ट्रम्प यांचं, त्या सरकारच्या काळात सुद्धा तुम्ही बघितली असेल. पण त्यानंतर ट्रम्पला परत विजय करून आणण्याचा जो मोलाचा वाटा नरेंद्र मोदीजी यांनी उचलला होता, त्याच्यात ते सफल झालेले आहेत. आणि हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण हे कसं तुम्ही समजून घ्याल तर डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणुकीच्या दरम्यानची वक्तव्य आणि निवडून आल्यानंतरची वक्तव्य ही जर तुम्ही ऐकाल, समजाल, तर तुमच्या ते लक्षात येईल. मित्रांनो, निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य काय होती तर नेशन फर्स्ट, म्हणजे राष्ट्राला त्यांनी पहिला प्रमुख हे दिलं होतं, स्थान दिलं होतं राष्ट्राला. आता राष्ट्र कोणतं तर अमेरिका राष्ट्र. अमेरिकेला पहिलं स्थान, अमेरिकेचा पहिला विचार करू. हेच विचार नरेंद्र मोदीजी यांचे सुद्धा आहेत. नेशन फर्स्ट, भारत फर्स्ट, देशाचा पहिला विचार, नंतर इतरांचा विचार, देशाच्या नागरिकांचा पहिला विचार, नंतर इतरांचा विचार. तसाच डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा हाच नॅरेटिव्ह सेट केला होता. हेच विचार अमेरिकेच्या जनतेपर्यंत पोहोचवले होते. अमेरिका फर्स्ट, अमेरिकेची जनता पहिली. पहिला आम्ही अमेरिकेच्या जनतेचा विचार करू आणि मग आम्ही इतरांचा विचार करू. दुसरी गोष्ट मित्रांनो, की त्यांनी हिंदूंबद्दल एक प्रेम दाखवलं, एक प्रेम भावना दाखवल्या. हिंदूंचा मी चाहता आहे, हिंदूंना मी मानतो आणि मी भारतावरती प्रेम करतो. भारत देश हा मला आवडतो, इंडिया मला आवडते, असं त्यांनी अगदी स्पष्ट वाक्याने, स्पष्टपणे हे मांडलेलं आहे. कधी मांडलं तर प्रचार सभेमध्ये सुद्धा, प्रचार दौऱ्यांमध्ये सुद्धा, निवडणुकीच्या, आणि निवडून आल्यानंतर सुद्धा त्याचा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. आणि हे समजून घेणं गरजेचं आहे, हिंदू आणि भारत यांच्याबद्दलचं प्रेम. दुसरी गोष्ट काय तर तिसरं महायुद्ध होऊ नये, तिसरं महायुद्ध होऊ नये याची सुद्धा त्यांनी वाच्यता केलेली आहे. आणि हीच वाच्यता नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा केलेली आहे. म्हणजे ज्या ह्याच्यावरती, मार्गावरती नरेंद्र मोदीजी चालत आहेत
ज्या विचारधारणेवरती, ज्या विचारसरणीवरती नरेंद्र मोदीजी चालत आहेत, जो रोड मॅप नरेंद्र मोदीजी यांनी आखलेला आहे, तसाच रोड मॅप डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा आखला होता, निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर सुद्धा. आणि ते काय सांगतायत, ते सरळ सरळ आपण उजव्या आहोत, उजव्या विचारसरणीचे आहोत, अगदी असं त्यांनी स्पष्ट मांडलेलं आहे. नरेंद्र मोदीजींनी कुठेतरी न्यूट्रल भाव मांडले असतील, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी स्पष्टपणे ते भाव मांडले, विचार मांडले की मी उजव्या विचारसरणीचा आहे. आणि ह्या डाव्या विचारसरणीच्या जे काय नरेटिव्ह सेट करत होते, अमेरिकेला तोडण्याचा प्रयत्न करत होते, अमेरिकेमध्ये जे हे करण्याचा डावी विचारसरणी रुजवायचा प्रयत्न करत होते, अशा डाव्या विचारसरणीच्या एका त्या विचारसरणीला मी ह्या देशातून नेस्तनाबूत करणार आहे, त्यांना बेदखल करणार आहे. आणि अशाच प्रकारे संसदेमध्ये उभं राहून नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे. हे जे काय फेक नेरेटिव्ह, डावी विचारसरणी, ह्या विचारसरणीला ह्या देशातून समूळ नष्ट करायचं, उच्चाटन करायचं. मित्रांनो, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की नरेंद्र मोदीजी यांनी ट्रम्प कार्ड खेळला आणि ट्रम्प हे आपली अमेरिकेची निवडणूक सुद्धा प्रभावित केली आणि ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य केलं, सपोर्ट केला. आणि तो कसा होता तर बंद मोठीमधला. मित्रांनो, लक्षात घ्या, पडद्याच्या मागून, पडद्याच्या आडून, जसं यापूर्वी वेळोवेळी क्षणोक्षणी पदोपदी भारताची निवडणूक अमेरिकेने प्रभावित केली आणि आपल्याला हवं तसं सरकार निवडून आणलं. जी ताकद अमेरिकेने आपल्या भारताचा निवडणूक प्रभावित करण्यासाठी वापरली होती, जशी वापरली होती तशीच, पण सकारात्मक ताकद, तिथे नकारात्मक ताकद होतं, षडयंत्र होतं, पण इथे रणनीती होती. अमेरिकेच्या ज्या राष्ट्राध्यक्षांनी, म्हणजे ते ओबामा म्हणा किंवा बायडन म्हणा किंवा कमला हॅरिस म्हणा, यांनी षडयंत्र रचले होते, पण भारताने रणनीती आखली होती आणि या रणनीतीमध्ये यशस्वी ठरले नरेंद्र मोदीजी. आणि या यशानंतर, या रणनीतीच्या यशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भूतो ना भविष्यतो विजय झालेला आहे. आणि या डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलं माहिती आहे, अवगत आहे, ते समजून चुकलेले आहे, त्यामुळे ते भारताशी विरोध नाही करणार. मग तुम्ही म्हणाल की आताच नुकतंच काल डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी पार पाडली, राष्ट्राध्यक्ष झाले, मग ह्या शपथविधीला त्यांनी नरेंद्र मोदीजी यांना का बोलवलं नाही? आणि याच्यावरती आता चर्चा चालली आहे, चर्चेचा घोराळ झालं, आपापल्या परीने आपल्या अकलेचे तारे तोडले. मित्रांनो, रणनीती असते ना, ती कोणाला सांगितली जात नाही आणि ती गुप्त असते. तुम्हाला काय वाटते, नरेंद्र मोदीजी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फोनवरती बोलणं झालं नसेल का? त्यांनी संवाद साधले नसतील का? निवडणुकीपूर्वी सुद्धा, निवडणुकीनंतर सुद्धा साधले असणार, 100% साधले असणार. मी असं का म्हणतोय? कारण डोनाल्ड ट्रम्प हे जिंकून आल्यानंतर, जिंकण्यापूर्वी सुद्धा आणि आता शपथविधीच्या पूर्वी सुद्धा त्यांनी जे काय वक्तव्य केलं, त्या वक्तव्यामध्ये ते काय म्हणाले की तिसरं महायुद्ध मला होऊ द्यायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय बोले, युक्रेन आणि रशियाचं युद्ध मला थांबवायचं आहे. जी काय युद्ध चालू आहेत त्या जगभरामध्ये, ती सगळी युद्ध मला थांबवायची. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती वाटचाल सुरू केलेली आहे. त्यामुळे हमास आणि इस्रायल यांचं युद्धाला सुद्धा स्थगिती आलेली आहे, तुर्तास तरी थांबलेलं आहे. आणि त्याच प्रकारे आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुद्धा थांबवायचं आहे. आणि आता रशियाचं आणि युक्रेनचं जर युद्ध थांबवायचं असेल तर प्रत्यक्ष रूपात भारताची जर मदत घेतली आणि भारताने अमेरिकेला साथ दिली आणि युक्रेनला साथ दिली तर रशिया नाराज होईल. आणि ही गोष्ट भारत करणार नाही, रशियाला नाराज करणार नाही. कारण रशिया हा भारताचा पहिल्यापासूनचा मित्र आहे. त्यांनी अगदी
अनेक प्रसंगामध्ये भारताची साथ दिलेली आहे आणि पुनीत आणि नरेंद्र मोदीजी यांची जी हे आहे मैत्री आहे ती अगदी अभेद आहे. त्यांचे जे हे आहेत मनोमिलन आहे ते वेगळे आहे. ज्या प्रकारे अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदीजी यांचं जे मनोमिलन आहे, जे विचार आहेत ते एकसारखे आहेत, तसेच पुतीन आणि नरेंद्र मोदीजी यांचे सुद्धा आहेत. मग आता मदत तर करावी लागणार भारताला या दोघांमध्ये हे आणण्यासाठी, मैत्री घडवून आणण्यासाठी किंवा युद्ध रोखण्यासाठी भारताची आवश्यकता लागणारच. मग भारत ही मदत कशी करणार? इनडायरेक्टली. लक्षात घ्या, इनडायरेक्टली करणार, पडद्यामागून करणार. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे मदतही केली आणि मदत नाही केली. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो. कोण सांगणार? डोनाल्ड ट्रम्प. तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं कर. कारण आता ब्रिक म्हणजे जसं हे आहे आपला, काय म्हणतात त्याला, अमेरिकेची मुद्रा, काय म्हणतात त्याला, शब्द पटकन तोंडावर येत नाही. डॉलर जी मुद्रा आहे तशी एक ब्रिकची सुद्धा मुद्रा आता भारत, रशिया, चीन आणि इतर देश असे मिळून एक मुद्रा चलनात आणत आहेत. आणि त्याच्या विरोधात सुद्धा डोनाल्ड ट्रम्प असणार, कारण शेवटी ते अमेरिकेचा पहिला विचार करणार. पण विरोध करताना ते अगदी टोकाचा विरोध नाही करणार, पण विरोध दाखवणार ते. कारण आपल्या नागरिकांना सुद्धा त्यांना सांभाळून घ्यायचं आहे, आपल्या देशाला सुद्धा सांभाळून घ्यायचं आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा कुठला उद्रेक होऊ नये राज्य करताना, याचाही त्यांना विचार करायचा. तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं कर. मित्रांनो लक्षात आलं. आणि ही रणनीती आखणं गरजेचं आहे अमेरिकेमध्ये स्थिरता आणण्यासाठी आणि भारतामध्ये स्थिरता आणण्यासाठी. दोघांनी एकमेकाला छुप्या मदती करायच्या, नजरेआड मदती करायच्या, जगाला संभ्रमित करून, जगाची दिशाभूल करून मदती करायच्या. आणि हे करण्यासाठी 100% डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदीजी यांची गुप्त चर्चा झालेली असणार. आणि ह्या गुप्त चर्चेचा हा परिपाक आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदीजींना इन्व्हाइट केलं नाही. आहे मैत्री आहे हे जगाला माहिती आहे, पण एवढी अशी मैत्री दाखवायची नाही की उद्या सकाळी जर ती वेळ आली, अमेरिकेची बाजू घ्यायची आहे, राष्ट्र फर्स्ट, नेशन फर्स्ट याचा विचार करायचा असेल, तर कुठेतरी दाखवायला तरी भारताचा विरोध करावा लागेल. मित्रांनो लक्षात आलं का? पण तो कसा असणार? दाखवण्यापुरता. दाखवायची दात वेगळी आणि खायची दात वेगळी. मित्रांनो ही आहे रणनीती. मी असं का म्हणतोय? कारण जो बायडनच्या काळामध्ये जो बायडननी, कमला हॅरिसने आणि त्या बराक ओबामाने मिळून बांगलादेशचं सत्ता परिवर्तन घडून आणलं, बांगलादेशमध्ये सत्ता उलथून लावली. त्याच्या मागचा उद्देश काय होता? तर एक ट्रायल होतं, एक ट्रेलर होतं. आणि हे ट्रेलर का वापरलं गेलं? तर ते भारतामधली सत्ता उलथून लावायची होती त्यांना. नरेंद्र मोदीजी यांची सत्ता उलथून लावायची होती. मित्रांनो लक्षात घ्या. तर तुम्ही म्हणाल कसं काय? जेव्हा सत्ता परिवर्तन झालं तिथे विषय काय होता? तर आंदोलन. आणि ते आंदोलन कसलं होतं? तर विद्यार्थ्यांचं. मग विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, सत्ता परिवर्तन झालं, सर्व ठीक आहे. मग त्यानंतर हिंदूंची जी कत्लेआम झाली, हिंदूंवरती जे अत्याचार झाले, आई बहिणीची इज्जत लुटली गेली, तिथे मंदिरं तोडली गेली, घरं फोडली गेली, ह्याच्या मागचं कारण काय होतं? तर मुसलमान उत्तेजित व्हावे भारतामधले सुद्धा. हा सगळा प्रकार बघून मुसलमानांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. मुसलमान काही करू शकतो, सत्ता उलथून लावू शकतो, हे ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी गोष्ट काय? तर हिंदू सुद्धा नाराज होतील. कारण भारत सरकार काय करत नाही. नरेंद्र मोदीजी का गप्पा आहेत? बांगलादेश विरोधात
का ॲक्शन घेत नाही आहे, का कठोर कारवाई करत नाही आहे. मग हिंदूसुद्धा नाराज होईल. आणि हिंदू जर नाराज झाला आणि मुसलमान जर उत्तेजित झाला तर नक्की भारत सरकार कोसळू शकते. ही रणनीती, हा काय होता, षडयंत्राचा प्रकार होता. पण नरेंद्र मोदीजींनी सगळं ते काय केलं, गुंडाळून टाकलं, यांचं षडयंत्र. कारण नरेंद्र मोदीजी यांनी रणनीती आखली होती. ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं त्यावेळी तिथल्या ज्या राष्ट्राध्यक्ष होत्या, जे पंतप्रधान होत्या, त्यांना भारतामध्ये त्यांनी काय दिली, आसरा दिला. मित्रांनो लक्षात घ्या, ही एक मोठी खेळी आहे. आणि त्यांनी, त्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला नाही आहे बांगलादेशच्या संविधानप्रमाणे. मित्रांनो लक्षात आलं का, बांगलादेशाच्या संविधानप्रमाणे पंतप्रधान पदाचा राजीनामा झालेला नाही आहे. त्यामुळे उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर, अमेरिकेमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर परत एकदा त्या पदावरती, त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान पदावरती परत एकदा यांना पदच्युत केलंय, त्यांना पंतप्रधान बनवते. मित्रांनो लक्षात आलं का, ही एक मोठी रणनीती आहे, ही खेळी आहे. आणि ही रणनीती समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या रणनीतीमध्ये ट्रम्पनी यांनी सहकार्य केलेलं आहे. हे गुप्त सहकार्य आहे. मित्रांनो लक्षात आलं का, आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणालो, नरेंद्र मोदीजी यांनी ट्रम्प कार्ड खेळलेलं आहे. आणि हे ट्रम्प कार्ड त्यांनी बांगलादेशमध्ये सुद्धा खेळलं आहे, त्यांनी कॅनडामध्ये खेळलं आहे, त्याने अमेरिकेमध्ये सुद्धा खेळलेलं आहे, आणि त्यांनी हमासमध्ये सुद्धा खेळलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी पाकिस्तानमध्ये सुद्धा खेळलेलं आहे, आणि त्यांनी चीनमध्ये सुद्धा खेळलेलं आहे हे ट्रम्प कार्ड. आणि ह्या ट्रम्प कार्डच्या रणनीतीनुसार नरेंद्र मोदीजी, ट्रम्प आणि पुतिन यांचं त्रिकूट मिळून ह्या जगावरती राज्य करणार. मित्रांनो लक्षात घ्या काय ते मी म्हणालो मी. कारण दोन बलाढ्य देश आहेत. कोण आहेत, रशिया आणि अमेरिका. चीन याला वरती यायला द्यायचं नाही. कारण चीनची नीती काय आहे, तर आपला विस्तार करणं, विस्तारवादी रणनीती आहे, राजनीती आहे. आणि या विस्तारवादी रणनीतीला, राजनीतीला रोखणं गरजेचं आहे. त्यामुळे जगभरामध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतात. चीनच्या बाजूचे जे भूतान आहे किंवा अन्य जे देश आहेत त्यांच्यामध्ये खलल निर्माण होऊ शकते. आणि मग चीनला रोखणं गरजेचं आहे. म्हणून रशिया, भारत आणि अमेरिका या त्रिकूट मिळून काय करू शकतात, त्या जगावरती राज्य करू शकतात. आता कोण पहिलं, कोण दुसरं आणि कोण तिसरं हे येणारं काळ दाखवेल. जेवढं अमेरिकेची मदत, सहकार्य, गरज भारताला आहे त्यापेक्षाही अधिक प्रमाणात अमेरिकेला भारताची मदत, सहकार्याची, समर्थनाची आवश्यकता आहे. वर्तमान काळामध्ये, वर्तमान परिस्थितीनुसार, जशी अमेरिकेची आता अर्थव्यवस्था ढासळली आहे त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था स्थिर स्थावर आहे. रशियाला सुद्धा भारताची आवश्यकता आहे, कारण रशियाची सुद्धा अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, डामाडोल झालेली आहे. त्यामुळे रशियाला सुद्धा आणि अमेरिकेला सुद्धा भारताची आवश्यकता आहे, भारताच्या मदतीची, सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता भारताला असा डोळे दाखवणारा देश आता कुठलाच नाही आहे. मित्रांनो लक्षात आलं का, हे समजणं गरजेचं आहे. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, नरेंद्र मोदीजी यांनी ट्रम्प कार्ड कसा खेळलेला आहे. आणि ह्या ट्रम्प कार्ड खेळल्यानंतरच डोनाल्ड ट्रम्प हे भूतो ना भविष्यतो जिंकून आलेले आहेत. आणि याची कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय शहाणपणा केला, काय कुचापात्या केल्या, तर त्यांचंही सरकार कोसळवण्याची ताकद, भारतामध्ये आहे. हे डोनाल्ड ट्रम्प चांगलं ओळखून आहे.
मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, आता येत्या काळामध्ये बांगलादेशामध्ये काय सत्ता परिवर्तन होणार आहे ते तुमच्या लक्षात येईल, दिसून येईल. परत एकदा त्या पंतप्रधान पदावरती तुम्हाला या पूर्वीचे पंतप्रधान कोण होते आणि त्यांना परत बसवलं जाईल, ते कोण होते, त्यांचं नाव, त्याचा उल्लेख तुम्ही कुठे करा? कमेंट बॉक्समध्ये करा. परत एकदा त्यांच्या पंतप्रधान पद हे त्यांच्या वर्णी लागणार आहे. त्यांचं नाव काय आहे, त्या पंतप्रधान कोण होत्या आणि त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न केला होता बांगलादेशमधून, त्यांच्या नावाचा उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. आणि त्यांना परत त्या पदावरती आरूढ कोण करणार आहे, कोणाच्या मदतीने, कोणाच्या सामर्थ्याने, तर भारताच्या सामर्थ्याने तुम्हाला ते दिसून येईल येणाऱ्या काळामध्ये. हे आहे ट्रम्प कार्ड. मित्रांनो, लक्षात आलं का? ट्रम्प कार्ड कशा कशा प्रकारे नरेंद्र मोदीजींनी वापरलेला आहे जगभरामध्ये. आपलं दबदबा कसा दाखवला आहे, आखाती देशामध्ये कसा दबदबा दाखवला आहे, त्यांनी पश्चिमी देशामध्ये कसा दबदबा दाखवला आहे, कॅनडाला कसं भुईसपाट केलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीजी आणि डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन कसे काय खेळ खेळतील, कशा काय रणनीती आखतील हे तुम्हाला दिसून येईल. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडते लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.